पाहूया सविस्तररित्या भायखळ्यातील महापौर बंगल्यावर खर्चाचा आकडा पुन्हा वाढणार आहे। एप्रिल 2026 मध्ये बंगल्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 3,40,00,000 रुपये खर्च केल्यानंतर आता बाहेरील सोयी सुविधांसाठी आणखी 2,89,00,000 रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्यात। या कामामध्ये नॉइज बॅरियर, सांडपाणी आणि पर्जन्य जलवाहिन्या, इंटरलॉकिंग पेवर्स तसंच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतरही खर्च होत असल्यानं चर्चांना आता उधाण आलंय। मुंबईकरांसाठी खड्डे, पावसात तुंबणारं पाणी आणि त्यानंतर नागरी सुविधांची अपुरी व्यवस्था, विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची दयनीय अवस्था आणि दुसरीकडे जर पाहिलं तर महापौरांच्या बंगल्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च, कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी। सध्या मी ह्याच महापौर बंगल्याच्या बाहेर उभी आहे। महापौर रितू तावडे यांचं हे निवासस्थान आहे। आता जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 3,40,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला होता आणि आता दुसरी निविदा जी निघालेली आहे ती देखील 2,89,00,000 रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे। नूतनीकरण अगोदर केलं होतं त्यावेळी ही बाहेरची कामं पालिका प्रशासनाला का सुचली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र बाहेरील जी कामं आहेत ते जर पाहिलं तर रस्त्यांवरील जो ध्वनी आहे तो महापौर बंगल्यात आवाज जाऊ नये यासाठी खर्च करण्यात येणार आहे। त्याचबरोबर भूमिगत टाक्या ज्या आहेत पाण्याच्या त्यासाठी देखील खर्च करण्यात येणार आहे। 2,89,00,000 कोटी रुपये महापौर बंगल्याच्या बाहेरचे जे रस्ते आहेत त्यासाठी हे खर्च करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे नॉइज बॅरियर उभारणं असेल किंवा सांडपाणी असेल, पर्जन्यजल वाहिन्या असतील, यासाठी हा खर्च केला जाणार आहे। मात्र रस्त्यांवरील खड्डे असतील किंवा मुंबई महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक जे आहेत त्यांना अपुरा निधी मिळतोय, त्यामुळे मुंबई शहराचा विकासच करता येत नाही, अशा कुठेतरी तक्रारी येत असताना पुन्हा एकदा महापौर रितू तावडे यांच्या बंगल्यावर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी का केली जाते असा प्रश्न उपस्थित झालाय। आता यावरून एकीकडे राजकारण आणि विरोधकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।